सोलापूरमध्ये राजकीय वादातून 2 गटात वाद झाला। वादाला हिंसक वळण आलं आणि याच्यात एकाचा खून झालाय। बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। उमेदवारी न मिळाल्यामुळे 2 गटात वाद झाला। भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचं कार्यालय फोडलं गेलं होतं। सोलापुरातील जोशी गल्ली परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 2 ची भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचं संपर्क कार्यालय फोडलं होतं। उमेदवारी मिळाली नाही त्या कारणावरून 2 गटात वाद झाला। घटनास्थळी पोलिसांचा सध्या फौजफाटा तैनात केलेला आहे आणि पोलीस या सगळ्या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत। घटनास्थळावरची ही दृश्य सोलापुरात आपण बघतोय। 2 गटात वाद झाला आणि याच्यामध्ये एकाचा खून झाला। पोलिसांनी त्यानंतर सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली। आत्ताच्या क्षणी सुद्धा घटनास्थळावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। प्रतिनिधी रवी ढोबळे या संदर्भात आणखी तपशील देत आहेत। रवी, निश्चितच रिद्धी, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने जे आहे सोलापुरात मोठी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजपच्या 2 अंतर्गत गटामध्ये वाद झाल्याची माहिती आहे। यातून या वादाचं रूपांतर हिंसक वळण आलेलं आहे। यामध्ये एकाचा निर्गुण खून झालेला आहे। उमेदवारी न मिळाल्याने जे आहे हा वाद झाल्याचं बोललं जातं। यामध्ये भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत शंकर शिंदे यांचं कार्यालय देखील फोडलेलं आहे। तर जखमींना जे आहे ते सोलापूर शहरातील मार्कंड रुग्णालयात जे दाखल करण्यात आले आहे। एकाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। घटनास्थळी नातेवाईकांनी जे आहे ते मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जी रवी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। सोलापूरमध्ये वादाला हिंसक वळण लागलं। 2 गटात हाणामारी झाली ज्याच्यामध्ये एकाचा खून झालेला आहे। पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये। त्यांचा वाद चालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं। मग हा बाळासाहेब सरवदे आणि बाजीराव सरवदे, कारण रेखा सरवदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती। मग आपल्या भाऊजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेरटा घातला। त्यांना फोन आला, किरण देशमुखच्या मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं। या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग कडे बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती, त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता। माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो। हे बघा, ह्या कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसेचं सीट हे करा, पॅनल आपल्याला बिनविरोध आणत आहे। या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला। सकाळपासून आम्ही गेलो, काही